श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कन्या राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही कन्या राशीच्या जातकांनी ज्या मानसिक तणावाचा, भीतीचा आणि अनिर्णायकतेचा सामना केला आहे, त्याचा अंत आता निश्चित झाला आहे. तुम्हाला सतत असे वाटत होते की तुम्हाला एखाद्या मोठ्या चक्रव्यूहात अडकला आहात, जिथे निर्णय घेणे अशक्य झाले होते. पण आता घाबरू नका. 17 जुलैच्या विनायक चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर बाप्पाच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व ढग विसरून जाणार आहेत. तुमच्या मनातील तो निर्णय घेण्याचा गोंधळ आता कायमचा नष्ट होऊन तुम्हाला एक विलक्षण स्पष्टता प्राप्त होणार आहे, ज्यामुळे तुम्ही आयुष्यात एक नवी आणि सकारात्मक सुरुवात करण्यासाठी सज्ज व्हाल. या 12 दिवसाच्या काळात तुमची बुद्धी इतकी प्रखर होणार आहे की लोक तुमच्या बुद्धिमत्तेचे आणि तर्काचे कौतुक करताना थकून जातील. आत्तापर्यंत तुमच्या भावनावर तुमची सत्ता नव्हती, पण आता तर्क तुमच्या मनावर राज्य करेल. तुम्ही घेतलेला प्रत्येक लहान मोठा निर्णय अचूक ठरेल आणि तुमच्या कार्यक्षमतेत तब्बल 10 पटीने वाढ होईल. हा तो काळ आहे जेव्हा तुम्ही स्वतःच्या हिमतीवर एक असे धाडसी पाऊल उचलणार आहात ज्याचा विचार करायलाही पूर्वी तुम्हाला भीती वाटत होती. तुमची ही बदललेली देहबोली आणि आत्मविश्वास पाहून तुमचे शत्रूसुद्धा मनातल्या मनात हादरून जातील. मित्रांनो, हे 12 दिवस म्हणजे तुमची कायापालट होण्याची प्रक्रिया आहे. तुम्ही आत्तापर्यंत जसे होतात तसे राहणार नाही. उलट तुम्ही अधिक कणखर, संयमी आणि ध्येयवेडे बनून समोर याल. तुमची आंतरिक शक्ती इतकी प्रचंड वाढणार आहे की तुम्हाला आता कोणीही हरू शकणार नाही. मग ते करिअरमधील एखादा मोठा बदल असो, व्यवसायाचा विस्तार असतो किंवा नवीन शहरात स्थलांतर असो, तुम्ही घेतलेला कोणताही निर्णय तुमची प्रतिष्ठा उत्तुंग शिखरावर घेऊन जाईल. तयार राहा, कारण आता नशीब तुम्हाला अशा उंचीवर नेणार आहे जिथून तुम्हाला खालच्या स्तरावर पोहोचणेही शक्य होणार नाही. कन्या राशीच्या जातकांनो, तुम्ही ज्या मोठ्या संधीची, मनासारख्या प्रमोशनची किंवा हक्काच्या अधिकाराची चातकासारखी वाट पाहत होता, ती तुमच्या दारात आता उभी आहे. 25 जुलैची आषाढी एकादशी ते 29 जुलैची गुरुपौर्णिमा हा काळ तुमच्या करिअरसाठी एक न भूतो न भविष्यती असा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. नियती आता तुमच्या त्या प्रामाणिक कष्टाचा हिशोब व्याजासह चुकता करणार आहे. जर तुम्ही शिक्षण, बँकिंग, मॅनेजमेंट किंवा कन्सल्टंट क्षेत्रात कार्यरत असाल तर तुमच्यासाठी हा काळ करिअरमध्ये एक मोठा स्फोट घडून आणणारा ठरेल. तुमच्या आयुष्यात आता सोन्याचे दिवस सुरू होत आहे, हे नक्की. गेल्या काही काळापासून ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात जे लोक तुमच्या पाठीमागे कट कारस्थान रचत होते, त्यांना आता तुमची ताकद समजणार आहे. तुमच्या स्वभावातील शिस्त आणि ज्ञानावर तुमचे बॉस किंवा उच्च अधिकारी एवढे फिदा होतील की ते तुम्हाला एका मोठ्या नेतृत्वाची भूमिका सोपवू शकतात. तुमची प्रतिष्ठा आणि वलय इतके वाढेल की तुमचे विरोधक तुमच्या समोर येण्याची हिंमत करणार नाहीत. ऑफिसच्या राजकारणात तुम्ही राजा म्हणून समोर याल आणि ज्यांनी तुम्हाला कमी लेखले होते त्यांना आता तुमच्या समोर नतमस्तक व्हावे लागेल. लक्षात ठेवा मित्रांनो, नशीब जितक्या मोठ्या संधी घेऊन येते तितकीच तुमची संयमाची परीक्षा ही घेतली जाते. 26 जुलै रोजी शनिदेव वक्री होत आहे, त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अतिशय संवेदनशील आहे. यशाच्या नशेत असताना जर तुमच्याकडून अहंकाराला झालात किंवा तुम्ही गाफील राहिलात तर हाती आलेली संधी एका सेकंदात निसटून जाऊ शकते. या काळात डोके शांत ठेवा आणि देवाची पूर्ण श्रद्धा ठेवा. ही संधी सोन्यात रूपांतरित करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अहंकाराचा त्याग करून नम्रतेने पुढे जावे लागेल. तरच हे यश कायमस्वरूपी तुमच्याकडे टिकून राहील. कन्या राशीच्या जातकांना आता तुमची आर्थिक स्थिती पूर्णपणे बदलणार आहे. 17 जुलैच्या विनायक चतुर्थीनंतर विशेषतः आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर तुमच्याकडे केवळ एक मार्गाने नाही तर चारही बाजूने पैशाचा ओघ सुरू होणार आहे. तुमच्या पंचम भावावर गुरुची थेट अमृतदृष्टी पडत असल्याने जिथे तुम्ही गुंतवलेला पैसा मातीमोल झाला होता, तिथे आता तुम्हाला अमाप नफा मिळताना दिसेल. मग तो ऑनलाईन व्यवसाय असो, डिजिटल प्रॉडक्ट्स असो किंवा तुमच्या बुद्धीच्या जोरावर केलेली कोणतेही कन्सल्टिंग सेवा. या काळात तुमच्या तिजोरीत लक्ष्मीचा वास असणार आहे.
हा आकडा पाहून तुम्ही स्वतःही अवाक व्हाल. मित्रांनो, सावध व्हा. जिथे पैशाची आवक अमाप वाढते तिथेच सर्वात मोठा धोकाही लपलेला असतो. 26 जुलैपासून शनीच्या वक्री चालीमुळे तुमची बुद्धी भ्रष्ट होण्याचा किंवा चुकीचे निर्णय घेण्याचा मोठा धोका निर्माण होत आहे. अनेकदा आपण पैशाच्या नशेत असताना रातोरात श्रीमंत होण्याच्या वेडापायी कुठेही अनधिकृत ठिकाणी पैसे गुंतवतो किंवा सट्ट्यामध्ये आपली पुंजी गमावून बसतो. लक्षात ठेवा, हा काळ केवळ तुमच्या बुद्धिमत्तेचा कस पाहण्यासाठी आहे, लालसेसाठी नाही. घाईघाईत घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमच्या गेल्या अनेक वर्षाच्या बचतीला रातोरात मातीमोल करू शकतो. त्यामुळे कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी हजारदा विचार नक्की करा. आलेली लक्ष्मी टिकून ठेवणे हीच या काळातील सर्वात मोठी कला आहे. ज्याच्याकडे संपत्ती येते ती टिकत नाही असे तुम्हाला वाटते का? तर याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या वागण्यातील घमंड आणि चुकीच्या लोकांची संगत. या 12 दिवसाच्या काळात तुम्ही आर्थिक व्यवहाराबाबत अत्यंत पारदर्शक आणि सावध राहिले पाहिजे. जर तुम्ही या काळात कोणाला कर्ज दिले तर ते परत येण्याची शक्यता नगण्य आहे. म्हणून आपले पैसे सुरक्षित ठेवा, देवाची आराधना करा आणि कोणत्याही आर्थिक फसवणुकीपासून 4 हात लांब राहा. तुमचे नशीब तुमच्या हातात आहे. आता ठरवा की तुम्हाला ही संपत्ती टिकवायची आहे की ती वाया घालवायची आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जे वादळ निर्माण झाले होते त्यात आता पूर्णपणे शांतता पसरणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, प्रेम संबंध असो किंवा वैवाहिक जीवन, गेल्या काही महिन्यापासून असलेला संशय, तणाव आणि गैरसमज आता धुतल्यासारखे निघून जातील. गुरुजीची थेट दृष्टी तुमच्या समतंभावर पडत असल्याने तुमच्या नात्यातील कडुता नष्ट होऊन पुन्हा एकदा प्रेमाचे अंकुर फुटतील. तुमच्या जोडीदाराला आता तुमच्या कष्टाची आणि तुमच्या महत्त्वाच्या भूमिकेची जाणीव होईल, ज्यामुळे तुमच्या घरातील वातावरण पुन्हा एकदा आनंदी आणि उत्साही बनेल. जे तरुण तरुणी अविवाहित आहेत आणि ज्यांच्या लग्नात वारंवार अडथळे येत होते त्यांच्यासाठी 29 जुलैच्या गुरुपौर्णिमेनंतरची वेळ अत्यंत शुभ ठरणार आहे. गुरुजीच्या कृपेने विवाहाचे सर्व अडसर दूर होतील आणि तुमच्यासाठी लग्नाचे पक्के योग जुळून येतील. विशेषतः म्हणजे एखादे अतिशय प्रतिष्ठित आणि सधन घराणे स्वतःहून तुमच्या दारात लग्नाची मागणी घेऊन येण्याची शक्यता आहे. तुमची कुंडली आता एका नवीन वैवाहिक प्रवासाची साक्ष देत आहे. त्यामुळे येणाऱ्या चांगल्या प्रस्तावाकडे लक्ष ठेवा. हा काळ तुमच्या आयुष्यात एक नवीन आनंदी पर्व सुरू करणारा असेल. मित्रांनो, नात्याच्या बाबतीत एक अतिशय महत्त्वाची चेतावणी आहे. 26 जुलै रोजी शनीची वक्री चाल तुमच्या नात्याची अग्निपरीक्षा घेणार आहे. तुमच्या आयुष्यात जे लोक केवळ स्वार्थासाठी तुमच्याशी जुळले होते किंवा जे तुमच्या पाठीमागे खोटे बोलत होते त्यांचे चेहरे आता जगासमोर उघडे पडतील. जे नाते खोट्या पायावर उभे आहे ते या काळात तुटून पडेल. पण घाबरू नका, हा तुमच्या आयुष्यातील कचरा साफ होण्याचा काळ आहे. जे नाते खरे आणि निस्वार्थी आहे ते या परीक्षेतून अधिक बळकट होऊन बाहेर पडेल. आता तुम्हाला ठरवायचे आहे की कोणाला आयुष्यात ठेवायचे आणि कोणाला कायमचे निरोप द्यायचे. कन्या राशीच्या जातकांनो, हा काळ जितका धनसंपत्ती आणि यशाचा आहे तितकाच तो तुमच्या आरोग्याची कठोर परीक्षा घेणारा आहे. गेल्या काही दिवसापासून तुम्हाला अचानक जाणवणारा थकवा, डोकेदुखी, मानसिक अस्वस्थता किंवा सांधेदुखीकडे दुर्लक्ष करणे हे आता तुमच्यासाठी खूप महागात पडू शकते. ग्रहताराच्या हालचालीमुळे तुमच्या पचनसंस्थेवर, छातीवर आणि रक्तदाबावर मोठा दबाव निर्माण होत आहे. हे फक्त साधे आजार नसून येणाऱ्या मोठ्या शारीरिक संकटाची ती पूर्वसूचना असू शकते. तुमच्या शरीरात होणारे हे बदल तुम्हाला इशारा देत आहेत. त्यामुळे कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा दवाखान्याच्या फेऱ्यात तुमचा कष्टाचा पैसा पाण्यासारखा वाहून जाईल. तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक आणि तुमच्या पाठीमागे गुप्त कारस्थान रचणारे शत्रू आता थेट तुमच्या मानसिक शांततेवर घाला घालणार आहेत. तुमच्या घरातील वातावरण विनाकारण दूषित होईल आणि घरातील इतर सदस्यांचे आरोग्यही अचानक बिघडण्याची भीती आहे. ही नकारात्मकता ऊर्जा केवळ योगायोग नाही तर ती एका मोठ्या षड्यंत्राचा भाग असू शकते. तुमची रोगप्रतिकार शक्ती अचानक खालावू शकते, ज्यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडू शकतात.
या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला आत्ताच सावध होऊन आध्यात्मिक कवच तयार करावे लागेल. या शारीरिक आणि मानसिक अपघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी 17 जुलै ते 29 जुलै या काळात खालील उपाय न चुकता करा. रोज सकाळी उठल्यावर महामृत्युंजय मंत्राचा किमान 11 वेळा जप करा, ज्यामुळे तुमच्यावरील मृत्यूतुल्य कष्ट आणि आजार दूर होतील. तसेच रात्री झोपण्यापूर्वी घरातील प्रत्येक कोपऱ्यात आणि मुख्य दरवाजाजवळ भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा एकत्र जाळा. याचा धूर घरातील नकारात्मक ऊर्जा जळून खाक करेल. आणि सर्वात महत्त्वाचे, ज्या शत्रूंनी तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे ठरवले आहे त्याचे नाव एका पांढऱ्या कागदावर लिहून तो कागद घराबाहेर नेऊन जाळा आणि त्याची राख वाहत्या पाण्यात किंवा मातीत विसर्जित करा. हे केल्याने तुमचे शत्रू तुमचे काहीही वाकडे करू शकणार नाही. तर मित्रांनो, हे होते कन्या राशीच्या आयुष्यातील नशिबाचे ते 12 दिवस, जे 17 जुलै ते 29 जुलै या काळात तुमच्या आयुष्याचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी सज्ज झाले आहेत. लक्षात ठेवा, विनायक चतुर्थी, आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा या तिन्ही पर्वणीचा हा महायोग पुन्हा कधीही येणार नाही. तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते, पण तुमची एक अचूक कृती तुम्हाला राजा बनवू शकते. आता तुम्हाला ठरवायचे आहे की तुम्ही या सुवर्ण संधीचा लाभ घेणार की संधी सोडून देणार. जर तुम्हाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक ग्रहाची चाल, नशिबाची गुपिते आणि येणाऱ्या संकटावर मात करण्याचे अचूक उपाय वेळेवर जाणून घ्यायचे असतील, तर आत्ताच खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कारण आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात एक सुरक्षित आणि यशाची नवीन दिशा देणारा ठरणार आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावर सदैव राहावी म्हणून यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय गणपती बाप्पा मोरया, सर्व संकटे दूर कर असे नक्की लिहा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नशिबाचे हे वारे आपल्या दिशेने फिरवा.